नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत. या टॉपिक मध्ये आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कॅल्क्युलेट करणार आहोत. आता या फिगर मध्ये आपण जर बघितलं तर एक मोठं मास आहे किंवा एक मोठी बॉडी आहे आणि एक लहान बॉडी आहे. तर आपल्याला माहिती आहे की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय आहे, तर हा एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की ज्यामध्ये एक मोठी बॉडी दुसऱ्या लहान बॉडीला त्या ठिकाणी काय करत असेल, अट्रॅक्ट करत असेल. आता इथे जर आपण बघितलं तर हे जे स्मॉल मास आहे त्याचं जे वेट आहे ते ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे काय आहे, खालच्या बाजूला जात आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि ती जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. आता इथं जर आपण बघितलं तर आपल्याला काय म्हणता येईल बघा की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. आता या ठिकाणी जे ऍक्सलरेशन आपण कन्सिडर करणार आहोत ते म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू काय आहे, फोर्स. आता या फोर्सची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला माहिती आहे. न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ आहे ज्याच्यामध्ये आपण फोर्स बघितला आणि त्या फोर्सची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे बघा, बट एफ इज इक्वल टू ती व्हॅल्यू आहे जी स्मॉल एम कॅपिटल एम अपॉन त्या दोन बॉडी मधलं डिस्टन्स ज्याला आपण स्मॉल आर स्क्वेअर असं म्हणूया. आता ही जर व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये जर पुट केली तर आपल्याला काय भेटेल बघा, एफ म्हणजेच या ठिकाणी ही व्हॅल्यू जी स्मॉल एम कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू एम जी. आता यामध्ये स्मॉल एम जे दोन्ही बाजूचं आहे ते या ठिकाणी कॅन्सल झालं, म्हणजेच आपण जी इज इक्वल टू काय लिहिता येईल बघा, जी एम अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे दोन बॉडीमध्ये ऍक्सलरेशन किती असू शकतं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असू शकते, तर जी एम अपॉन आर स्क्वेअर. जी याचा अर्थ तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला 6.67 इंटू 10 टू पॉवर -11 ही माहिती आहे. एम मोठ्या बॉडीचं मास आहे आणि आर म्हणजे त्या दोन बॉडींमधलं डिस्टन्स आहे. आता या केसमध्ये जर आपण बघितलं, समजा ही जी मोठी बॉडी आहे त्या मोठ्या बॉडीला जर आपण अर्थ असं म्हटलं तर हे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण तीन वेगवेगळ्या पॉइंटला कन्सिडर करूयात. आता या केसमध्ये जर बघितलं तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ आपण म्हणू शकतो. म्हणजे नंबर 1 ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ, ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. आता ऑन दी सरफेस ऑफ अर्थ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल बघा, जी इज इक्वल टू जी एम अपॉन दोन बॉडींमधलं जे डिस्टन्स आहे ते कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ दी अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला आर स्क्वेअर असं म्हणता येईल. आता नंबर 2 कंडिशन आपण बघूया की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कोणामुळं, जर समजा तो ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट हा आपण थोडासा वरच्या बाजूला या ठिकाणी नेला, म्हणजे या केसमध्ये इथं असेल तर सरफेस पासून याचं जे डिस्टन्स आहे ते आपण एच एवढ्या हाईट वरती आहे असं जर म्हटलं तर त्या केसमध्ये हा जो स्मॉल आर आहे तो काय येईल बघा, हा आर प्लस हे एच. म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट हाईट एच, एखाद्या हाईट एच वरती काय असेल तर जी एच इज इक्वल टू जी एम अपॉन, आता इथं स्मॉल आर च्या ऐवजी काय येणार आहे, एच प्लस आर. म्हणजेच मी लिहिताना आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहू शकतो. आता तिसरी केस जर आपण कन्सिडर केली की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन किंवा ऍट डेप्थ डी. जर हीच बॉडी काही अंतर जर त्या अर्थच्या आतमध्ये जर इथपर्यंत आलेली असेल, सरफेस पासून इथलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स या ठिकाणी डी जर कन्सिडर केलं तर आता या आर ची जी व्हॅल्यू आहे ती चेंज झाली आणि ती असेल आर मायनस डी. म्हणजेच ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ डी काय असणार आहे, जी एम अपॉन
आर मायनस डी ब्रॅकेटचा स्क्वेअर, याला आपण म्हणूया ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ डी. आता इथं जर आपण बघितलं तर हा जो यम आहे हा पूर्ण या अर्थच्या माससाठी आपण कन्सिडर केलेला होता, परंतु आता ही जी बॉडी आहे त्या बॉडीसाठी अर्थचे जे मास आपण कन्सिडर करणार आहोत ते मास मात्र आता कमी होणार आहे, आणि ते मास म्हणजे हे एवढं मास आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं आहे, आणि त्यामुळं त्या मासला आपण काय म्हणूया, एम डॅश असं म्हणूया. आता हे जे मास आहे हे मास आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, जसं आपल्याला माहिती आहे ऍज डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम आहे. मग त्या केसमध्ये आपल्याला मास पाहिजे असेल तर हे मास आपण कसं मिळवू शकतो, एम्प्लाइज मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग आता पूर्ण अर्थचं मास जर आपण कन्सिडर केलं ज्याला आपण एम असं म्हणूया, ते काय असेल बघा, रो. डेन्सिटी जी आहे ती अर्थ सरफेस वरती कुठं जरी बघितली तर ती कॉन्स्टंट राहणार आहे. व्हॉल्यूम जे आहे ते काय असतं, इथं स्पेरिकल ऑब्जेक्ट अर्थ कन्सिडर करतो, 4/3 पाय आर क्यूब, हे ज्या वेळेला एम मास असेल. पण समजा जर ते मास एम डॅश असेल त्या केसमध्ये हाच फॉर्म्युला काय येईल, रो 4/3 पाय. आता इथं आर ची जी व्हॅल्यू आहे ती आर ची व्हॅल्यू चेंज होईल आणि ती म्हणजे आर मायनस डी ब्रॅकेटचा क्यूब. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.